सो गाईज वेलकम बॅक टू अवर अनदर व्लॉग. स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉग मध्ये. आणि गाईज आम्ही करणार आहे आज मॅगी, ती पण दुधाने इन्स्टेड ऑफ वॉटर. बघूयात कशी बनते. आता सध्या तरी चाललोय आम्ही मॅगी आणायला. आता जाऊयात पहिल्यांदा मॅगी घेऊन येऊयात आणि त्यानंतर मग बघूयात की कशी बनते. आता आम्ही चाललोय मॅगी घ्यायला. पहिलं बघूया तिथं मॅगी भेटते का. सो आता पहिलं तर आपण मॅगी घेऊन येऊ. खाणार आहे का मग? ए भाई दुधाची मॅगी करणार आहे आज आम्ही. बघूयात आता इथं मॅगी घेऊयात. बघूया तिथं भेटते का आपल्याला दूध. आणि दूध घेतल्यानंतर आपण जाऊयात मॅगी. तर मी आता दूध घेऊन आलेला आहे. आता दूध पेमेंट करतोय मी. सो गाईज आता आपण घेतले दूध आणि मॅगी दोन्ही पण. कृष्ण दाखव. सो गाईज फायनली आता आपल्याला भेटले दूध आणि मॅगी दोन्ही पण. आता जाऊयात आणि ते पण बनवूयात आपल्या केटल मध्ये. जपून जपून जायला लागेल. एक तर पहिली तर गोष्ट मी नाही गावलं पाहिजे वरती जाताना. दुसरी तर गोष्ट केटल नाही गावली पाहिजे. बाकी बाकी काय प्रॉब्लेम नाही. सो आता जाऊयात. इकडं गाईची वरती रूम आहे ह्याच्या पाठीमाग आपली. सो इथून जाऊयात आता. बघूयात आता पहिल्यांदाच बनवतोय आपण हे मिल्क मॅगी. कसे जाणार आहे काय माहित नाही, युट्यूबला बघून पण ट्राय करणार आहे. युट्यूबला नाही बघितले, असंच प्लॅन आला डोक्यात की बाई मॅगी बनवायची तर दूध टाकून, पाणी नाही टाकायचं. सो गाईज आता जाऊयात आपण. फायनली आता आम्ही आलोय मॅगी आणि मिल्क घेऊन. आणि आता आम्ही टाकणार आहे या केटल मध्ये. सो बघूयात कसं बनते. पहिले तर दूध टाकूयात. खतरनाक गाईज. गाईज हा आहे आमचा डॉली चायवाला. गाईज बघूयात आता कसं बनतंय. ह्याच्यात गरम होते पण उचलून घेतले. आता याला करूयात गरम. मग दाखवतो. दूध आहे. कृष्ण एकदा डिप्स काढून दाखव. काढून दाखव. आता तर तू फक्त 20 काढलं पाहिजे. 20 म्हणेल ती देणार. तू म्हणला ना काल मला चॅलेंज देऊन बघ. हायच म्हणत होता काल की मला चॅलेंज दे. जसं दीदीला दिलं तर मी तसं की तू खायचं. तू फक्त 20 काढून दाखव डिप्स. मी तुला पाहिजे देणार. चल ओपन चॅलेंज. ह्याच्यातून दूर यायला लागलाय. सरळ भाई काय होतंय. बघ अरे बघ नाही काही दूध ओव्हरफ्लो व्हायला लागलं याच्यात. फायनली दूध तर उकळलेलं आहे आता. आता टाकूया त्याच्यात मॅगी. त्याला कपडे घालायचे नाही त्यामुळे त्याला आता लॉग मध्ये असा घेणार आहे आम्ही. त्याला म्हणलं ब्लँकेट घेऊन बस. सो आता सर्व टाकतोय त्याच्यात मसाला. सो फायनली आता बघूया. सगळे टाक मसाले. आता सगळे टाकूया एक एक करून. आणि सर्वेश बाईने आता घेतलेले आहेत दुसरी पुडी. आणि फायनली करतोय आता त्याच्यात मिक्सिंग. काहीच बघू शकता तुम्ही. आता एकदम असं दुधात आम्ही आता पहिले तर मसाला मिक्स करून घेतोय. त्यानंतर आम्ही टाकणार आहे मॅगी. सो गाईज सर्वेशने आता केले एक हत्यार तयार चाकूला त्याला मिक्स करण्यासाठी. आणि फायनली आता तो करतोय तो मिक्स. फायनली आपण टाकूया त्याच्यात मॅगी. आणि ते लगेच पटकन उकळते. काही तेवढं फास्ट फास्ट उकळते की आता बंद चालू करावं लागते केटल आम्हाला. फायनली आता आपण टाकतोय त्याच्यात मॅगी. आणि 3 मॅगी बसणार का काय माहित नाही. केटल जरा छोटीच आहे. बसतील ना रे? बसतील ना. सगळ्यात आपण सगळ्याच टाकून देऊया. लागलं आपल्याला थोडंफार तर आपण थोडंसं पाणी टाकूया फक्त तयार होण्यासाठी. बाकी तर सगळी दूधच टाकलंय आपण त्याच्यात. बसतील का 2 मॅगी घ्यायचे? टाक बसतील टाक. गाईज बघू शकता कृष्ण आणि शेखर आणि शेखरचा हा दोस्त साईराज. पाठवून त्या लडक्याच्या अकॅडमी पर्यंत काही विषय नाही. सगळे लडक्याच्या अकॅडमीला पाठवून द्या गाईज. काहीच प्रॉब्लेम नाही. आपण आधी एकच करून बघूया. ते पाणी टाकण्यापेक्षा प्युअर सगळी दुधातच बनवूया. एकच मॅगी दुधात बनवून बघूया पूर्णच्या पूर्ण. बघूया आता कसं बनते. काही त्याचं हे बेस इथं आहे आणि इथं मॅगी करतोय. टॅलेंटची कमी नाही आहे आमच्याकडे. बघूया. लय क्रीम झाल्या. बघू ठेव खाली. शिजू दे की तिला. पूर्ण तुम्ही बघू शकता अशी एकदम. हे ना दूध असं सगळं क्रीम टाईप झालंय. माहित नाही कसं लागणार आहे पण भारी लागणार आहे वाटतंय. बघूया. सर्वेशबाईची एवढी मेहनत चालू आहे इथं. अरे जाऊ दे तिकीट काय नाही विषय. आपलं लॉग चालू आहे. टेन्शन घेऊ नका. लॉग इज इम्पॉर्टंट. हा 2 दिवस सुट्ट्या आहेत. लॉग बनले पाहिजेत. रस तिकीट होत नसते. 2 दिवस टाकतात घरी परत घेतात. काळजी करू नका. असं पण 2 दिवस रस तिकीट काय 2 दिवस सुट्ट्याच. येस गाईज
इक्वेशन इज व्हेरी सिम्पल. तुम्हाला दाखवू आता बेस. इथं आहे खुर्ची आहे चार वरती मांडले आम्ही केटल, कारण एवढं सगळं जुगाड आहे आमच्या रूम मध्ये. गाईज जरा कृष्णाच्या घरी जर कोण बघत असेल ना अलीकडल्या व्हाईट टी शर्ट वाला, दिदी बघते त्याची. नाही पण सिरियसली दिदीला अभ्यास करतो तो. थोडाच वेळ टाइमपास करणार, परत ना अभ्यास करणार खूप सारा, आणि रात्री पण खूप सारा अभ्यास करतो. काय झालं रे? काय नाही झालं. करपली का? नाही. नाही करपली. गाईज शिजत आली ही आणि एकदम क्रीमी टाईप झाली. आमचं झाला एक विश्व आता. केटल निम्म्यात बंद पडली, चालूच व्हायला झाली. सर्वेश ट्राय करतोय पण केटलची पॉवर चालू आहे, सगळं चालू आहे. माहित नाही ते ओव्हरहीट झाले का काय झाले, पण चालूच व्हायला झाली केटल. म्हणजे अर्धी शिजली आहे आणि 3 मॅगीचे 3 मसाले टाकलेत आणि एकच मॅगी पावडर टाकलाय फक्त. त्यामुळे ते टोटल क्रीमी झाले सगळं. पण लागते टेस्टी, मी थोडीशी टेस्ट केली. तर बघूयात आता अफाट प्रयत्नानंतर केटल जर चालू झाली तर ती पकू शकते पूर्णपणे, नाहीतर ते अशा अर्धच राहील. आता माहित नाही कसं बनणार आहे, बघूयात. आमचे प्रयत्न चालू आहेत. आता गाईज वेट करूयात. 2 मिनिटं तर झालं, 2-3 मिनिटं तर झालं. आता ही इथं जी लाईट आहे गाईज, ही जेव्हा लागेल तेव्हा म्हणायचं आमचं केटल चालू आहे. थांबूयात थोडा वेळ. वाफ तर निघते गाईज थोडी, पण चालत नाहीये ते असं वाटते. फायनली गाईज केटल चालू झाले आणि आता हिट पण त्याच्यात तयार होईल आणि मॅगी पण बनणार आहे. सो बघूयात कशी बनते. स्मेल तर एवढा भारी येतोय ना. कसा येतो सर्व स्मेल? असं एकदम क्रीम एकदम क्रीमी झाली. काय आम्ही एक बंदा हाईड केला इथं, फक्त त्याला कपडे घालायचे नव्हते म्हणून त्याला हाईड केलाय आम्ही इथं रूम मध्ये. दिसतोय तो थोडासा तिकडून, तुम्ही बघू शकता. थोडासा दाखव रे तो चेहरा थोडासा. गाईज थोडासा दिसतोय तो, त्याला हाईड करून टाकलाय आम्ही. आणि गाईज फायनली बनण्यात आली मला वाटते. सो गाईज फायनल झाली आता आमची मॅगी तयार. याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो अशी काहीतरी बनली आहे, आणि बनली आहे ती प्रॉपर बनली आहे. फक्त आता टेस्टला कशी लागते बघूयात आपण. सो आता हिला खाऊयात पहिली, भांडी वगैरे धुवून त्यात ओतून बघूयात कशी झाली आहे. फायनली झाली आमची मॅगी तयार. आता आम्ही काढतोय ह्याच्यात एका डिश मध्ये, बघूयात कशी बनली आहे ती. सगळं समजून या गाईज, कारण ही रूम आहे आणि आमच्याकडं काहीच इथं नीट नसतंय. ते सगळं इकडे तिकडे पडलेलंच असतंय आणि त्याच्यात आम्ही हे सगळं करत असतो. तर बघू शकता फायनली आता एवढ्या प्रयत्नानंतर ना गाईज बनली आहे. तर सही बनली आहे, दिसायला तर सही बनली आहे, पण बघूया आता कशी लागते. फायनली आम्हाला भेटला एक फीडबॅक, भारी लागते म्हणून. त्यांना विचारत खाऊन बघ. हे कृष्ण खाना 5 स्टार रेटिंग. गाईज फायनली आता मी खाऊन बघतो कशी भारी झाली आहे. गाईज प्लॅन आमचा सक्सेसफुल झालाय फायनली. एक नंबर होती. तुम्ही पण ही रेसिपी करून बघू शकता. पाण्याचा यूज तुम्ही करा वाटलं तर थोडंफार, पण नका करू. सगळं दूधच टाका, मॅगी टाका, 2-3 मसाले टाका आणि सुंदर अशी त्याला एकदम बनवून घ्या. खूप सुंदर होते, तुम्ही ट्राय करू शकता. गाईज यात असं काहीच लागत नाही की गोड वगैरे काय, एकदम क्रिस्पी झाली आहे, एकदम सही बनते. तुम्ही फक्त ट्राय करू शकता. गाईज बघू शकता आमचा गडी तर काहीच सोडं नाही, सगळं पुसून वगैरे खातोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती सुंदर बनली. सो नक्कीच भेटूयात आता उद्याच्या व्लॉग मध्ये. तब तक के लिए बाय बाय. पण तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. नक्कीच आपण भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. सो बाय बाय.